पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात जमिनीचा भाव कागदावर आहे 300 कोटी रुपये। ही आहे सरकारी किंमत। खरी किंमत त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं जाणकार सांगतात। ही जमीन खरेदी करण्यासाठी अमेडिया कंपनी सरसावली होती खरी, पण त्यांच्या मागे एक मोठी राजकीय व्यक्ती आहे। ही राजकीय व्यक्ती कोण हे तुम्हाला त्या कंपनीच्या नावावरून समजणार आहे। यासाठी आम्ही अमेडिया कंपनीचे मालक कोण याचा शोध घेतला। अमेडिया कंपनीच्या मालकांचं नाव ऐकून तुम्ही ताडकन उठून उभे राहा। या कंपनीचे मालक आहेत पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील। कोरेगाव पार्क भागातील ही जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी हा ग्राहक होता। पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र आहेत। पार्थ पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे। बारामतीचं अजित पवारांचं सगळं राजकारण पार्थ पवार पाहतात। पार्थ पवार यांच्या कंपनीत त्यांचा भागीदारही साधा सुधा माणूस नव्हता। त्यांचे पार्टनर असलेले दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत। दिग्विजय पाटील यांची एवढीच ओळख नाहीये। दिग्विजय पाटील हे माजी मंत्री राणा जगजित सिंहांचे चुलत भाऊ आहेत। या जमिनीत एवढ्या मोठ्या आसामींचा इंटरेस्ट का आहे हे तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहोत। पार्थ पवारांच्या या अमेडिया कंपनीनं जमीन खरेदीसाठी एक मार्ग निवडला। 300 कोटींची जमीन खरेदी करायची तर त्यासाठी कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती। स्टॅम्प ड्युटी माफ व्हावी यासाठी आयटी धोरणाचा लाभ घेण्याचं कंपनीनं ठरवलं। राज्य सरकारच्या धोरणांतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमामध्ये एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमीत कमी 25% एवढी अतिरिक्त भांडवली गुंतवणूक केल्यास सदर गुंतवणुकीला विस्तार किंवा विविधकरण प्रकल्प मानलं जाईल व सदर घटक हा मुद्रांक शुल्क माफीस पात्र राहील। तसंच ज्या माहिती तंत्रज्ञान उद्यानांना संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा रेरा मंजुरी मिळाली असल्यास अशा माहिती तंत्रज्ञान उद्यानांमध्ये स्थापित होणारे माहिती तंत्रज्ञान घटक हे मुद्रांक शुल्क सूट मिळवण्यास पात्र असतील असं हे धोरण आहे। दरम्यानच्या काळात 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला। या ठरावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या स्पष्टपणे पाहता येतात। अवघ्या 2 दिवसात म्हणजे 24 एप्रिलला अमेडिया कंपनीच्या या फाईलवर राज्याच्या उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफी मंजुरीची मोहर उमटवली। पुढच्या अवघ्या 27 दिवसात जमीन खरेदीचा व्यवहार उरकण्यात आला। यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेडिया कंपनी 22 एप्रिल 2025 ला आयटी पार्क उभारणीचा ठराव करते। त्यानंतर अवघ्या 48 तासात म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी कंपनीला उद्योग संचालनालय परवानगी देतं। 48 तासात कंपनी ठराव करते काय आणि उद्योग संचालनालय त्यावर अभ्यास करून तो मंजूरही करते हे सगळं डोकं चक्रावून टाकणार आहे। सरकारच्या उद्योग विभागाच्या धोरणाचा लाभ घेऊन सरकारकडून स्टॅम्प ड्युटीत सवलत मिळवण्यात आली। 300 कोटींची जमीन खरेदी करताना अवघी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली। हे सगळं वायुवेगानं पार पडलं। अमेडिया कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकतही घेतली आणि स्टॅम्प ड्युटी ही भरली नाही। हा सगळा व्यवहार वर अगदी कायदेशीर वाटत असला तर यामध्ये अनेक अनियमितता असल्याचं झी24 तासच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमच्या लक्षात आलं। कोरेगाव पार्क भागातील ही जमीन मूळ महारवतनाची आहे। कायदेतज्ञांच्या मते त्या जमिनीबाबत कुणालाही व्यवहार करता येत नाही। कायद्यानुसार महारवतनाची जमीन विक्रीच करण्याची वेळ आल्यास त्या जमिनीच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो। त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रांमध्ये नाहीये। जमिनीचा व्यवहार हा वर शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोबत अमेडिया कंपनीनं केल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्या सोबत अमेडिया कंपनीनं केलाय।
ज्या पार्थ पवारांची अमेडिया कंपनी 300 कोटींची जमीन खरेदी करते त्या कंपनीचं भांडवल किती आहे याचा शोध घेतल्यावर आम्हाला धक्काच बसला। 300 कोटींची जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीकडे अवघे 1 लाख रुपये भाग भांडवल आहे। 1 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीनं 300 कोटी रुपयांना जमीन खरेदी करणं आणि IT पार्क उभारून डेटा सेंटर उभं करणं हे सगळं थक्क करायला लावणार आहे। या निमित्तानं झी24 तासनं काही सवाल उपस्थित केले। सरकारच्या ताब्यातली 40 एकर मोक्याची जमीन देताना सरकारी यंत्रणा वायुवेगानं कशी धावली? अमेडिया कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसताना कंपनीला स्टॅम्प ड्युटीत माफी कशी मिळाली? 300 कोटींचा जमीन व्यवहाराचे आर्थिक पुरावे असलेले चेक, NEFT याची कागदपत्र रजिस्ट्रेशन मध्ये का जोडण्यात आली नाही? जमीन व्यवहारात अनेक कच्चे दुवे आहेत, या दुव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं का? तुम्ही म्हणाल कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असलेले पार्थ पवार हे 300 कोटींचा सरकारी भाव असलेल्या जमिनीच्या मागे का लागतील? पण खरी मेघ तर इथेच आहे। कोरेगाव पार्क परिसर पुण्यातला उच्चभ्रू भाग समजला जातो। कोरेगाव पार्क भागात 40 एकर जमिनीची मालकी ज्याच्याकडे असेल तो कुबेरच म्हणावा लागेल। या जमिनीचं कच्चं पक्क गणित आम्ही तुम्हाला समजावून सांगतो। कोरेगाव पार्क जवळच्या आणि परिसरातल्या कुठल्याही भागात जा, तिथल्या 1 स्क्वेअर फूट जमिनीचा 10,700 रुपये कमीत कमी भाव आहे। 10,700 रुपये गुणिले 1054 चौरस फूट बरोबर 1,12,77,800 रुपये। 1,12,77,800 रुपये गुणिले 40 गुंठे बरोबर 45,11,12,000 रुपये। 45,11,12,000 रुपये गुणिले 40 एकर बरोबर 1,08,4,44,80,000 रुपये। 300 कोटी जमिनीची सरकारी किंमत बरोबर 1,804 कोटी रुपये बाजार भाव आहे। आता साहजिकच आहे 300 कोटीला खरेदी केलेल्या जमिनीला किमान बाजार भाव 1,804 कोटी मिळत असेल तर तो फायदा किती पट झाला याची कल्पनाही न केलेली बरी। वर सगळं कायदेशीर वाटत असलं तरी जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचं समोर आलंय। अजितदादा पवार मुलगा पार्थ पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेली जमीन वादात सापडली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।